नागपूर मनपा राजकारणामध्ये मोठे संकेत दिसून येत आहेत. स्थायी समिती, परिवहन समितीसह विविध विषय समित्यांसह 118 नगरसेवकांना पदं देण्याची तयारी सुरू आहे. सत्ताधारी गटाची पकड अधिक मजबूत करण्याची रणनीती अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. नागपूर महानगरपालिकेत समित्यांच्या पुनर्गठनावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. तब्बल 118 नगरसेवकांना विविध समित्यांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सत्ताधारी भाजपचे 79 नगरसेवक समित्यांमध्ये स्थान मिळवणार असून विरोधी पक्ष काँग्रेसला 27 पदं देण्याची चर्चा आहे. उर्वरित 15 पदं इतर पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यात सर्वाधिक लक्ष स्थायी समितीकडे लागलं आहे. महानगरपालिकेची मिनी कॅबिनेट म्हणून ओळखली जाणारी स्थायी समिती बजेट मंजुरी, मोठे टेंडर, विकास कामांना मान्यता आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये निर्णायक भूमिका बजावते. त्यामुळे या समितीत बहुमत मिळवून सत्ताधारी गट आपल्या धोरणांची अंमलबजावणी वेगानं करण्याच्या तयारीत आहे. परिवहन समिती तसंच इतर विषय समित्यांचे महत्त्वही तितकेच आहे. शहरातील रस्ते, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांबाबतचे निर्णय या समित्यांमार्फत घेतले जातात. त्यामुळे राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक महत्त्वाच्या समित्यांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सक्रिय लॉबिंग करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान विरोधी पक्ष संतुलित प्रतिनिधित्वाची मागणी करत असून सत्ताधारी गट हा बहुमताच्या जोरावर सर्व प्रभावी समित्यांवर ताबा मिळवू पाहत असल्याचा आरोप करत आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा दावा आहे की जनादेश आपल्या बाजूनं असल्यानं जबाबदाऱ्यांचं वाटपही त्याच प्रमाणात होणार आहे. एकूणच समित्यांचं हे गठन केवळ पदवाटपापुरतं मर्यादित नसून येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या धोरणांची दिशा आणि नागपूर शहराच्या विकासाचा आराखडा ठरवणारं महत्त्वाचं राजकीय पाऊल मानलं जात आहे. आता अंतिम यादी कधी जाहीर होते आणि कोणत्या नगरसेवकाला कोणती समिती मिळते याकडे सारांचं लक्ष लागलं आहे.